हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू बिंग बँकर. आय होप तुमच्या सगळ्यांची स्टडी खूप छान सुरू असेल आणि स्टडी करत असूनसुद्धा अजूनही तुमची प्रिलिम्समध्ये स्पीड इन्क्रीज झाली नसेल आणि तुम्हाला हवे तसे मार्क्स येत नसतील तर हा व्हिडिओ नक्की बघा. प्रिलिम्समध्ये आपली स्पीड इन्क्रीज होणं आणि प्रिलिम्स आपल्या क्लिअर होतील असं आपल्याला कॉन्फिडन्स येणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण जोपर्यंत आपल्याला तो कॉन्फिडन्स येणार नाही तोपर्यंत आपण नीट मेन्सवर फोकस नाही करू शकणार आणि ऑब्व्हियसली मेन्सला प्रिलिम्सपेक्षा जास्त तयारी करण्याची गरज आहे. त्यामुळे आपल्याला जोपर्यंत प्रिलिम्समध्ये कॉन्फिडन्स येणार नाही तोपर्यंत आपण आपला पूर्ण फोकस मेन्सकडे देऊ शकणार नाही. सो प्रिलिम्स मॉकमध्ये आपण स्पीड इन्क्रीज कशी करू शकतो आणि त्यासाठी आपल्याला कुठला बेस्ट अप्रोच असेल ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. आणि तो अप्रोच असा आहे जो मी स्वतः फॉलो केलेला आहे की जेव्हा माझी प्रिलिम्स क्लिअर होत नव्हती किंवा खूप कमी मार्काने माझी प्रिलिम्स राहून जायची, क्लिअर व्हायची. सो त्यावेळेला मी जे काही केलं आणि ज्याचा मला फायदा झाला त्या गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे. सो या काही स्टेप्स आहेत किंवा टिप्स आहेत या तुम्ही फॉलो करू शकता. सो फर्स्ट ऑफ ऑल, प्रिलिम्समध्ये स्पीड इन्क्रीज होण्यासाठी तुमचे सगळे बेसिक्स क्लिअर असणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि सोबतच तुम्हाला तुमचा सगळा सिलेबस कवर करायचा आहे. आणि सगळं केलेलं असून पण तुमची स्पीड येत नसेल किंवा तुमचा पर्सेंटाईल 50 to 70 यामध्ये येत असेल तर त्यासाठी तुम्ही काही गोष्टी ॲनालाइज कराव्या लागतील तुम्हाला आणि ते केल्यानंतर तुम्हाला समजेल की कुठे प्रॉब्लेम आहे. सो तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून तुम्हाला तुमची स्पीड इन्क्रीज करता येईल. सो सगळ्यात आधी आपण बघूया मॉक ॲनालिसिस, बिकॉज मॉक ॲनालिसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. जेव्हा कधी तुम्ही एखादी मॉक देता तेव्हा त्या मॉक दिल्यानंतर ॲनालिसिस करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सो जेव्हा मॉक ॲनालिसिस करत असता तेव्हा तुम्हाला त्या मॉकमधल्या प्रत्येक क्वेश्चनला डिटेलमध्ये बघायचं आहे. डिटेलमध्ये बघताना तुम्हाला बघायचं आहे तो क्वेश्चन कुठल्या टाईपचा क्वेश्चन आहे, तो इझी आहे का हार्ड आहे, किंवा त्या क्वेश्चनला तुम्ही किती वेळ दिलेला आहे, त्या क्वेश्चनची लेवल काय आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत. जर तो क्वेश्चन इझी असेल आणि त्याला तुम्हाला खूप जास्त वेळ लागला असेल तर तो वेळ का लागला, कारण तुमचे बेसिक्स क्लिअर नाही आहेत का, हे सगळे रिझन तुम्हाला बघायचे आहेत. आणि जर तुम्हाला तशा टाईपच्या क्वेश्चनला नेहमीच प्रत्येक मॉकमध्ये वेळ लागत असेल याचा अर्थ तुम्हाला त्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. सो अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की ज्या क्वेश्चनला तुम्हाला जास्त वेळ लागत आहे ते क्वेश्चन परत एकदा प्रॅक्टिस करा आणि त्या क्वेश्चनचा टाईम कसा कमी करता येईल याकडे लक्ष द्या. दुसरं म्हणजे क्वेश्चनची लेवल. समजा तुम्ही एखादा इझी क्वेश्चन सोडून एखादा हार्ड क्वेश्चन केला असेल, मॉकमध्ये हार्ड क्वेश्चन अटेम्प्ट केला असेल तर तेव्हा तुम्हाला बघायचं आहे की इझी क्वेश्चन तुम्हाला ओळखता आले पाहिजे किंवा मॉक्समध्ये तुम्ही हे ठरवता आलं पाहिजे तुम्हाला मॉक देताना की कुठला क्वेश्चन जास्त इझी आहे आणि कुठला हार्ड आहे. सो तुम्ही इझी क्वेश्चन पिक कराल आणि तुम्हाला कमी वेळ लागेल आणि तुमचा जास्तीत जास्त क्वेश्चन अटेम्प्ट होतील. सो सेकंड पॉईंट आहे प्रॅक्टिस वेटेड क्वेश्चन. याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही मॉक देता तेव्हा त्या मॉकमध्ये जास्तीत जास्त वेटेज असणारे क्वेश्चन कुठले आहेत. जसं की आपण रिझनिंगमध्ये पाहिलं तर आपल्याला जास्तीत जास्त सिटिंग आणि पझलचे क्वेश्चन दिसतात आणि कॉन्टमध्ये पाहिलं तर आपल्याला DIचे क्वेश्चन जास्तीत जास्त दिसतात. प्रत्येक DIमध्ये 5-5 क्वेश्चन असतात किंवा पझलमध्ये 5 क्वेश्चन असतात आणि असे 2-4 क्वेश्चन आपल्याला येतात. त्याच्यामुळे जवळपास 20 ते 25 मार्काचे क्वेश्चन ह्या प्रकारचे आपल्याला दिसतात. सो तुम्हाला जास्तीत जास्त DI आणि पझल सॉल्व्ह करायचे आहेत आणि इतकी जास्त प्रॅक्टिस करायची आहे की तुम्हाला प्रत्येक टाईपचा क्वेश्चन असा एकदम पाहिल्यानंतर लगेच लक्षात आला पाहिजे आणि लगेच तुमच्याकडून तो सॉल्व्ह झाला पाहिजे. सो अशा टाईपचे क्वेश्चन जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करत राहाल तेव्हा तुम्हाला त्याच्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो कमी लागेल आणि तुम्ही जास्तीत जास्त वेटेज असणारे क्वेश्चन सॉल्व्ह केल्यामुळे आपोआपच तुमचे मार्क्स इन्क्रीज होतील. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे फाइंड युअर स्ट्रॉंग अँड वीक एरियाज. सो स्ट्रॉंग आणि वीक एरियाज याचा अर्थ असा आहे की जेव्हा तुम्ही मॉक अटेम्प्ट करता तेव्हा ॲनालिसिस करतानाच तुम्हाला समजून जाईल की कुठले क्वेश्चन आहेत जे तुमच्याकडून खूप लवकर सॉल्व्ह होतात किंवा ते करायला तुम्हाला जास्त वेळ लागत नाही किंवा नेहमी ॲक्युरसी असते त्या क्वेश्चनमध्ये. सो याचा अर्थ ते क्वेश्चन तुमचे स्ट्रॉंग आहेत किंवा ते टॉपिक तुमचे स्ट्रॉंग आहेत आणि असे काही क्वेश्चन जे नेहमी तुमच्याकडून चुकतात, रॉंग होतात किंवा त्यांना खूप वेळ लागतो करायला, सो ते टॉपिक तुमचे वीक टॉपिक आहेत. सो तुम्हाला तुमचे स्ट्रॉंग आणि वीक टॉपिक समजल्यानंतर जेव्हा कधी तुम्ही मॉक अटेम्प्ट करता तेव्हा तुम्ही तुमच्या स्ट्रॉंग टॉपिकपासून सुरुवात करा अटेम्प्ट करायला. त्यामुळे काय होईल, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि तुमचे जास्तीत जास्त क्वेश्चन अटेम्प्ट होतील आणि ॲक्युरसी पण मेंटेन राहील आणि तुमचा टाईमसुद्धा वाचेल. जर तुम्ही वीक टॉपिकपासून सुरुवात केली तर एकतर त्या क्वेश्चनला करायला तुम्हाला वेळ लागेल किंवा कदाचित तो क्वेश्चन सॉल्व्ह होणार नाही, त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स लो होईल
आणि असं होईल की इगोवर घेऊन आपण बराच टाईम त्या क्वेश्चनमध्ये वेस्ट करू. त्यामुळे आपल्या मॉकमध्ये मार्क्स चांगले येणार नाहीत. त्यामुळे तुमच्या स्ट्रॉंग टॉपिकला ओळखा आणि ते क्वेश्चन आधी अटेम्प्ट करायचा प्रयत्न करा. सो आपला लास्ट पॉईंट आहे तो म्हणजे मॉक टेस्ट प्रॅक्टिस. मॉक टेस्टची प्रॅक्टिस करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण मॉक टेस्ट आपल्याला रिअल एक्झामचा एक्सपिरियन्स देतं. आणि बरेच वेळा असं होतं की आपण खूप चांगली तयारी केलेली असते, पण एक्झामला गेल्यावर आपण तिथे स्टक होतो किंवा तिथे पॅनिक होतो आणि आपल्याला पाहिजे तसा परफॉर्मन्स एक्झाममध्ये देता येत नाही. आणि त्यामुळे काय होतं, बरेच वेळा आपण डिमोटिवेट व्हायला लागतो. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त मॉक टेस्ट प्रॅक्टिस करण्याची गरज आहे. तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्या असतील आणि हे करूनसुद्धा तुमचे मार्क्स इन्क्रीज होत नसतील, तर याचा अर्थ तुम्हाला जास्तीत जास्त मॉक टेस्टची प्रॅक्टिस करण्याची गरज आहे, ज्यामुळे तुमची प्रिलिम्सच्या मॉकबद्दलची जी काही भीती आहे ती भीतीच दूर होऊन जाईल आणि खूप टाईपचे क्वेश्चन सतत प्रॅक्टिस केल्यामुळे तुम्हाला त्याची सवय होऊन जाईल. सो जास्तीत जास्त मॉक टेस्ट अटेम्प्ट करा आणि त्यानंतर हळूहळू तुमची स्पीड इन्क्रीज होईल आणि तुमच्या प्रिलिम्स क्लिअर व्हायला लागतील. आणि अजून काही टिप्स आहेत ज्या एक्झाम जवळ आल्यानंतर तुम्हाला फॉलो करायच्या आहेत, त्याही मी तुम्हाला सांगेन. सो तोपर्यंत तुम्ही या स्टेप्स फॉलो करा आणि सिरियसली तुम्ही जेव्हा हे सगळं कराल तेव्हा तुम्हाला त्याचा रिझल्ट नक्कीच पाहायला मिळेल. आणि स्टडी करताना आपण स्वतःसोबत प्रामाणिक असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे, कारण फक्त डेली करायचं म्हणून अभ्यास न करता आपण तो किती इफेक्टिवली करतोय याकडे लक्ष द्या. डेली तुम्ही किती इम्प्रूव्ह होत आहे हे बघणं जास्त इम्पॉर्टंट आहे. याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला सिलेक्शनपर्यंत घेऊन जातील. सो ऑल द बेस्ट अँड लाईक, शेअर अँड सबस्क्राईब इफ यू लाईक माय व्हिडिओज. थँक्यू फॉर वॉचिंग.